श्रोतेहो नमस्कार. चिंतन या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अनिता लुगडे यांचे विचार. विषय आहे संवर्धन बोलीभाषांचे. गुजमणीचे ओठी आणि शब्दामधुनी प्रतीत होई. मेळ साधते मधुरवाणी, भाषा भावनांना अर्थ देई. भाषा हे विचार आणि भावना व्यक्त करण्याचे माध्यम आहे. व्यक्त होणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. अगदी तान्ह मूलसुद्धा भूक लागली, काही दुखत असेल, राग आला, काही सुचवायचं असेल तर वेगवेगळ्या सुरात रडते. बाळाच्या आईला, अनुभवी आजीला हे नेमकेपणाने कळते आणि त्या रडण्याची भाषा समजून घेऊन त्याप्रमाणे उपाययोजना केली जाते. म्हणजे व्यक्त होणं ही माणसाची नैसर्गिक क्रिया आहे. हे व्यक्त होणं प्रत्येकाचं वेगवेगळ्या स्वरूपातील असू शकते. अगदी मौनाची देखील भाषा असते. देहबोलीतून व्यक्त होणारी ही भाषा म्हणता येईल. विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी विविध ठिकाणी विविध उच्चारांचा आधार घेतला गेला. पुढे हे उच्चार शब्दरूपात बांधले गेले, प्रचलित झाले आणि त्या त्या ठिकाणची भाषा तयार होत गेली. ही त्या त्या भागातील बोली म्हणता येईल. कोणती भाषा कशी आणि कधी विकसित झाली याविषयी फुटपट्टी लावणे कठीणच आहे. भाषा हे दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे कोणती भाषा केव्हा जन्माला आली हे सांगणे कठीण आहे. बोली ही त्या त्या प्रांतातील लोकांच्या संस्कृतीचा आरसा असते. प्रांतानुसार तेथील दगड, डोंगर, माळ, जमीन, पीक पाणी, अन्नधान्य, सण, उत्सव, समारंभ, चालीरीती या बदलत जातात. भौगोलिक रचनेनुसार जीवनमानातही फरक पडत जातो आणि त्याचा परिणाम नकळतपणे भाषेवर होत असतो. बोलीभाषांची जडणघडण ही जीवनशैलीनुसार बदलत असते. एकभाषक समाजाच्या विशिष्ट प्रदेशातील लोकांकडून देवाणघेवाणीसाठी, दैनंदिन व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या भाषिक रूपास बोलीभाषा म्हटले जाते. बोलीभाषेतून माणसामाणसातील भावबंध अधिक दृढ होतात आणि म्हणून बोली टिकल्या पाहिजेत. मराठी भाषेचा आधार असणाऱ्या अनेक बोलीभाषा आहेत. या बोलींकडे अमूल्य असा शब्दखजिना आहे. बोलीभाषांवर संस्कार करून त्यातील काही शब्द सामावून घेऊन प्रमाणभाषा तयार झाली असं म्हणता येईल. प्रमाणभाषा प्रगत असते आणि बोली अप्रगत, अविकसित असते अशी एक समजूत आहे. ही समजूत अर्थातच भाषाविज्ञानाच्या कसोटीवर टिकणारी नाही. वास्तविक पाहता समाजाच्या दैनंदिन व्यवहार क्षेत्रामध्ये बोलीभाषेचा प्रत्यक्ष वापर होत असतो. अन्य व्यक्तींशी विविध प्रकारांनी संपर्क साधून जास्तीत जास्त यशस्वीपणे जीवन जगता यावे याकरिता समाजातील व्यक्तींकडून बोलीचा वापर होत असतो. जर बोली अप्रगत, अविकसित असेल तर असा संपर्क व जीवन व्यवहार होणे शक्य नाही. त्या अर्थी बोली हे जीवनशैलीचे अपरिहार्य असे अंग आहे. बोलीभाषा 12 कोसांवर बदलते असं म्हणतात. ज्ञानाचे सार्वत्रिकरण होत असताना कोणतीही एक बोली वापरून चालणार नव्हते. सगळीकडे एकसूत्रता यावी यासाठी प्रत्येक भाषेचे लिखाणाकरिता आकारविल्हेनुसार निश्चित केलेले प्रमाणरूप हे प्रमाणभाषा म्हणून मान्य करण्यात आले. कालांतराने यात फरक होत गेला असला तरी त्या काळातील ती प्रमाणभाषा ठरली. मग प्रमाणभाषेला श्रेष्ठत्व आणि बोलीला न्यूनत्व येत गेले. बोलीच्या बहराला इथे कुठेतरी कुंपण घातले गेले. बोली आणि प्रमाणभाषेत संघर्षाचे वातावरण निर्माण झाले. बोलीभाषा विरुद्ध प्रमाणभाषा या संघर्षामध्ये प्रमाणभाषेच्या समृद्धीसाठी बोलीभाषांचा उपयोग करून घेता येईल का, हा विचार पुढे येणे आवश्यक आहे. श्रोतेहो, संवर्धन बोलीभाषांचे या विषयावर अनिता लुगडे यांचे विचार आत्ताच आपण ऐकलेत चिंतन या कार्यक्रमात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या नेहा खरे. याचबरोबर आजचा आपला कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.